जैन बोर्डिंग हाऊस बोर्डिंगच्या जागेबद्दल जे धर्मदायुक्त मुंबई अमोक कलोटी यांनी आणि खासदार मोहोळ यांनी संगनमताने हा अहवाल पूर्ण केला आणि याच्यामध्ये अनेक त्रुटी आहेत। जर हे कलोटी साहेब जे आहेत हे धर्मायुक्त आहेत आणि ह्यांना जर हे समजत नसेल तर आपण कुठल्या दिशेला काम करतोय, आपण संविधानाच्या दिशेने काम करतोय का, ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ह्यांच्यावर जास्त संशयाची पाल या कलोटींकडे जाते। कारण ही जी टेंडर प्रक्रिया आहे ही एकदम बोगस आहे आणि टेंडर प्रक्रिया बोगस करताना ह्याच्यामध्ये मुरलीधर मोहोळांपासून तर त्याच्यामध्ये बँक मॅनेजर, त्याच्यामध्ये मनपाचे अधिकारी, त्याच्यामध्ये रजिस्टर आणि त्याच्यामध्ये सगळी ही संगनमताने हा अहवाल पूर्ण केलेला, ह्याची पूर्णपणे जबाबदारी मुरली मोहोळांची आहे। कारण योगायोगाने कोण येत नाही, बँकेचा मॅनेजर जो आहे तो देशपांडे, हा देशपांडे सुद्धा मोहोळांचा मित्र आहे, बुलढाणा व्यायचा काम, त्याला मुरलीधर मोहोळांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या हस्ते त्यांना उत्तम बँकर म्हणून पुरस्कार दिला होता लोकमान्य बँकेच्या वेळेला। आणि हा जो आहे देशपांडे हिने हे सगळं केलेलं आहे, हा काय योगायोगाने आला का? 2 वर्षापूर्वी कोथरूड कला महोत्सवामध्ये ह्याचा सत्कार फडणवीस साहेबांनी चंद्रकांत पाटलांनी केला, म्हणजे हा काय योगायोगाने आला? गोखले काय योगायोगाने आला? बडेकर काय योगायोगाने आला? रांजेकर काय योगायोगाने आला? आणि मिरिट जी कंपनी ती ह्यांच्यावरच काम करते, हे बी काय योगायोगाने आले? हा योगायोग नाहीये, हा पूर्णपणे प्लॅन आहे। या प्लॅन करून यांनी जागा हडपली आणि हाईट म्हणजे महावीरांना घाण ठेवलं, महावीराचं देवळ घाण ठेवलं। इतकी वाईट परिस्थिती या पुणेकरांना जैन समाजावर आणली, ह्याला सर्वस्वी जबाबदारी खासदार मुरलीधर मोहोळ आणि त्यांचे सगळे बिल्डर लॉबी। ह्याच्यामध्ये 3 टेंडर आले, 3 टेंडरमध्ये त्याची कोट केला होता, त्याचं मूल्यांकन 223 कोटी। मग 2 लोक जी आली होती ती 200 कोटीच्या अलीकडे आली होती, मग ते बडेकरच का आले, हिचेच भागीदार का आले जुने? ते म्हणतात राजीनामा, हे विश्वास नाही माझा, हे आपलं कागदपत्री खेळ आहे। मग तोच का आला? बरं तो आला तर मग दोन जर बाद झाले असेल टेंडरमध्ये तर मुदतवाढ एका टेंडरला द्यावी लागते। आणि हे जर त्या मूर्ख माणसाला, कुठल्याही मूर्ख माणसाला हे समजतं, हे धर्मदायुक्ताला का समजत नाही? म्हणजे संगनमताने जैन समाज जागा हडपण्याचं काम मुरली मोहोळ आणि ह्याच्याच हे सगळं त्यांनी आता काहीतरी ऑर्डर केली, हे करा ते करा, काय नाही, हे सगळं खोटं आहे। आता त्या अधिकाऱ्याला खालचा अधिकारी सांगणार का मी चुकीचं तुम्ही केलं म्हणून? म्हणजे हे सगळं फसवेला धंदा आहे। ही जागा बरोबर टप्प्याटप्प्याने खायची, हे वातावरण शांत करून द्यायचं, मग कोणाला तरी मॅनेज करायचं, कुठल्या तरी जैन समाजातली काही लोक आपल्या जवळ बोलवायची, मग कुठेतरी मी कसा आहे, मी चांगला आहे, मी वाईट, हे विषय सोडून द्या। ही जागा यावर कायम रद्द झाला पाहिजे। त्याच्यामध्ये 34 मजल्याच्या बिल्डिंगचा नकाशे बी आलेले आहेत, म्हणजे इतकी पूर्णपणे तयारी झाली, त्याचे रेट ठरलेले आहेत। त्यामध्ये गोखले म्हणतो याच्यात 2700 कोटीच्या पुढचा व्यवहार आहे आणि तुम्ही 230 कोटीला जागा घेताय। पण आजच्या सुनावणीवर काय म्हणतात? आजची सुनावणी कोणी घेतली मी नाही पाहिलं, पण धर्मदायुक्तांनी खालच्या धर्मदायुक्तांनी जे सांगितले ना हे बोगस कारण, हे लोकांना याच्यात काढण्याचा धान नाही। त्यांना नाही कळलं तर ह्यांना कधी काढणार आहे? त्यांनाच नाही कळलं तर ह्यांना कधी काढणार आहे? हे मुरली मोहोळ आणि यांनी संगनमताने केलेला हा बोगस व्यवहार आहे आणि याची जबाबदारी घेऊन मी नाही त्यात, मी नाही तसा, मी नाही वाईट, मी केला राजीनामा, यांनी सगळा केंद्रीय मंत्रिपदाचा जे त्यांच्या मंत्रिपद राजीनामा यायची याची सखोल चौकशी झाली पाहिजे, ईडी मार्फत झाली पाहिजे आणि तुम्ही पुणेकरांची जागा खाली लक्षात घ्या। आणि ज्या वेळेला मी नेहमी म्हणतो जो राजा व्यापारी असो ती प्रजा बेकारी होती, हे बिल्डरांचे मित्र आहेत। आणि मी भाजपवर बोलत नाही, भारतीय जनता पक्षावर बोलत नाही, पण ही जी विकृती जमा झाली ना, कोण केबल चोर, कोण मंगळसूत्र चोर, कोण वीज चोर, कोण जागा हडपतोय, अरे काय चाललंय या भाजपमध्ये? आणि या सगळ्या चोरांची संख्या जास्त वाढली, खरी लोक बाजूला राहिली। जी जनता तुम्हाला एक चांगल्या प्रकारे मदत करते, कमल म्हणून तुम्हाला शिक्का मारते, त्याचा गैरफायदा घेऊन हे सगळेच निंबी लोक ही बिल्डरांचे लागे बंद करणार आहेत आणि जनतेला लुटून खातात। कोण बिल्डिंगाला मदत करतो, कोण 4 फ्लॅट घेतो, कोण मंगळसूत्र चोरतो, कोण टेंडर चोरतो, कोण काय करतात, ही सगळी विकृती भाजपमधली संपली पाहिजे। आणि भाजप म्हणून बोलत नाही, मी पुणेकर म्हणून बोलतो की भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी लक्ष घातलं पाहिजे, ही सगळी विकृती संपली पाहिजे। नाहीतर राजा
राजा व्यापारी झाला तर जनता भिकारी होईल. आज आमचं महावीरांचं देऊळ सुद्धा तुम्ही घाण ठेवलं. इतकी तुम्ही खालच्या लेवल